यस, थँक्यू डीजे. आता 6 मध्ये करायच्यात 5. नयन आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल. अमोलला जरूर त्याला नयन बॉलिंग मार्कवर आहे, कारण की मागील मॅचमध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या होत्या गोलंदाजाने. या खूप चांगली गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी केली होती. 6 मध्ये करायच्यात तब्बल 6 मध्ये 5 बनवायच्यात. सोमेश्वर सारखा बॅट्समन मैदानावरती अजूनही आहे. यानंतर मॅच असेल विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल खेळण्यासाठी चिंतामणी वाकस टीम. चिंतामणी वाकस टीम आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 5 बनवायच्यात. नयन बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती आक्रमण झालं तर मॅच या ठिकाणाहून समाप्त होईल. मोठा फटका या ठिकाणी आला. युगत चेंडू खाली, एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. आता 5 मध्ये 4 करायच्यात. 5 मध्ये 4 करायच्यात. नयनकडे ती कॅपॅसिटी, क्षमता आहे. व्हेरिएशन खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे आणि सातत्यपूर्वक हे व्हेरिएशन महत्त्वाचं ठरत असतं. पहा वेग कदाचित डॉट झाल्यानंतर यष्टिरक्षकाने बॉल सोडला तर मागील फर्स्ट स्लिपमध्ये बॉल आणणं खूप गरजेचं आहे. हा दबाव आला असता खऱ्या अर्थानं. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या देखील आकड्यानं बदल केला जाईल. 26 झाल्यात. विजयासाठी अजूनही 3ची गरज असणारे चेंडू शिल्लक असतील 4. 4 मध्ये 3 बनवायच्यात. कदाचित तो षटकार आणि त्यानंतर आलेली चौकार मॅचमध्ये आता बनवून ठेवलं असतं खऱ्या अर्थानं. 13 धावसंख्येची गरज लागली अशी येणाऱ्या चेंडूंमध्ये. 4 चेंडूंमध्ये 13चं समीकरण झालं असतं. आता पण 4 मध्ये करायच्या 3. नयन कुठपर्यंत मॅच वाढवतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. सोमेश्वर आहे, कदाचित एखादा फटका कनेक्ट झाला तर मॅचला फिनिश देखील येणाऱ्या चेंडूला तो करू शकतो आणि कदाचित जर नयनने जर काबीज केलं तर 2 डॉट बॉल देखील सोमेश्वरच्या विरोधात टाकू शकतो. थांबवलंय. ही रणनीती असते खरं तर गोलंदाजाची. जर पहिल्या बॉलवरती जर आक्रमण केलं तर तो पहिला सरस ठरतो. जो पहिला करेल तो सरस. आता नयनने देखील आक्रमण करायला सुरुवात केली. आता 3 मध्ये 3 करायच्यात. कदाचित या बॉलवरचं डॉट बॉल आला तर थोडं प्रेशर क्रिएट अजून होऊ शकतो. मानसिक तणाव देखील येऊ शकतो. 11 खेळाडूंवर जितका मानसिक तणाव आहे तितका एक खेळाडूवर मानसिक तणाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं. अमोल, योगेश प्रत्येकजण येऊन संघर्षाच्या लढाईसाठी खरं तर, कारण की इतक्या जिद्दीने खेळत आहेत. एफर्ट्स येतात. 100% एफर्ट्स मॅचमध्ये देतात. एअर टाईट मॅच आहे. जरूर धावा कमी आहेत, कमी चेंडूंमध्ये करायच्यात, पण इतकी एअर टाईट मॅच झाले. सोमेश्वर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. म्हटलं होतं जर कदाचित 2 डॉट बॉल आले तर शिरकाव करू शकतो बाहुबली टीम. पहिल्या बॉलवरती जर आक्रमण केलं असं सोमेश्वरने तर थांबला असा नयन, पण आता नयन थांबणार नाहीये. डॉट बॉल आला या ठिकाणी. आता 2 मध्ये करायच्यात. 2 मध्ये 3 करायच्यात आता या ठिकाणी. हॅलो, 2 मध्ये 3 करायच्यात. नयन पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती. सोमेश्वर या बॉलवरती जर नयननं डॉट बॉल घेतला तर मॅच मधला आत्मविश्वास नयनचा खूप वाढू शकतो. डिस्कस होणार. खरं तर हा कुशल मुवमेंटचा डिसिजन आहे. तो खेळाडू शफल झालाय की नाही ते मुख्य पंचांना माहीत आहे. उपपंचांशी ते डिस्कस करतील. डिस्कस केलं कारण की पंचांना नक्की डिसिजन ऑन फील्ड डिसिजन आहे हा. पंच डिस्कस करणार आधी. पंचांना देखील माहिती आहे बॉल कुठून गेला. त्यानंतर उपपंचांशी डिस्कस केलं की या बॉलवरती डिसिजन काय दिला जातो आणि मग पंचांनी दिलेला डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पंच डिसिजन, नो आर्ग्युमेंट. पंच डिसिजन पोचवा आपला आमच्यापर्यंत. पंच फेअर डिलिव्हरी. थँक्यू. आता चेंडू शिल्लक आहे
एक आणि विजयासाठी 3 चेंडू लगातार डॉट फेकलेत. विजयासाठी 3 धावसंख्येची गरज असणारे एक बॉल मध्ये एकदा जोरदार टाळ्या मॅचसाठी. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. सर्वांच्या आता हृदयाचे ठोके निश्चित धाकधूक होत असेल कारण की नयनने जी भन्नाट गोलंदाजी केली ज्यावेळेस खरं तर कल्पेशने झेल सोडली ना दीपकची त्यावेळेस असं वाटलं की अमोलने चेंडूच फेकून दिला होता की मॅचमधून संपूर्ण जीव काढून घेतला अमोलनं. त्यावेळेस योगेश दादाने देखील पाठ फिरवली. रोशन देखील थोडंसं चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पण नयनने सांगितलं की मी मॅचमध्ये बाकी आहे माझी षटक फेकण्याची क्षमता आहे. कमी चेंडू आहेत कमी धावसंख्या आहे पण मी या चेंडूंमध्ये त्यांना रोखू शकतो. 1 चेंडू ज्यावेळेस 6 चेंडू 5 ची गरज होती त्यावेळेस लगातार 2 धावसंख्या आल्या आणि नंतर शिरकाव केला खऱ्या अर्थानं. 4 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज असताना 3ही चेंडू डॉट फेकलेत. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. वावळलीचा रायझिंग स्टार नयन मुंडे बॉलिंग मार्कवरती काय करतो पाहणं सर्वांच्याच नजरेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नयन मुंडेला आता नाचवतील खऱ्या अर्थानं. खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल नयनच्या आता या ठिकाणी. डीजे एकदा गाणं उद्या चॅम्पियन.